नमस्कार. आज आपण बघणार आहोत रेडीमेड रंगोली. रेडीमेड रंगोलीमध्ये आज आपण बघणार आहोत लक्ष्मीची पावलं. आता गौरी गणपतीचा सीझन होतो आहे. पुन्हा आपल्याला दिवाळीलासुद्धा लक्ष्मीची पावलं काढायचीच असतात घरात. तर त्यासाठी उपयोगी होईल ते बघूया. चला. आपल्याला आज रेडीमेड रांगोळी बनवण्यासाठी सामान लागणार आहे. OHP शीट 5 रुपयाला मिळून जाईल तुम्हाला. एक मार्कर पेन, ब्रश, फेविकॉल, पाणी आणि लक्ष्मीची पावलं बनवायची म्हणून रेड आणि येलो कलरची रांगोळी घेतली. चला तर मग बनवूयात. आधी मी एक लक्ष्मीचं पाऊल काढून घेतलेलं आहे. त्यात आणि ह्या OHP शीटवर मी असा ठेवून ट्रेस केलेला आहे मार्करनी. असे मी 7 पावलं OHP शीटवर ट्रेस करून घेतले. आता आपण हे ट्रेस केलेलं OHP शीट उलटा करायचा आहे आणि मग दुसरा OHP शीट त्यावर ठेवून दुसरी पावलं ट्रेस करून घ्यायची आहेत. चला तर मग करून घेऊयात. हे बघा, आता आपण दोन्ही वेगवेगळ्या, एक राईट लेग एक लेफ्ट लेग असं करून आपण ट्रेस करून घेतलेला आहे. आता आपण फेविकॉलचं मिक्सचर बनवून घ्यायचं आहे. मी 1 स्पून फेविकॉल घेतलेला आहे. तर त्याच्यात 1 स्पूनच्या पण थोडंसं कमी पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला 60-40 ह्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. पाणी घालून मिश्रण छान एकत्रित करायचं आहे. डन. आता आपण हे फेविकॉलचं मिश्रण ब्रशच्या साहाय्याने या OHP शीटला लावून घेऊया. हळूवारपणे लावून घ्यायचं आहे. बोटांना पण लावून घेऊयात. बाहेर आलेलं आपण असं पुसून घेऊयात, कारण पावलाच्या शेपनेच आपल्याला लावायचं आहे. फेविकॉलचं मिश्रण लावून झालं की त्यावर आपल्याला रांगोळी टाकायची आहे. रेड कलरचं टाकते मी आधी. आपण असंच दुसरं पाऊल पण लावून घेऊयात. थोडं सुकण्यासाठी बाजूला ठेवूयात. आता आपण थोडंसं, माझं मिश्रण पातळ झालेलं आहे. हळूवारपणे आपण आता दुसऱ्या पावलाला पण फेविकॉल लावून घेऊयात. तर ह्या पावलावर आपण येलो कलर टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण दोन्ही पावलांचे कलर्स भरून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे आणि तो असं ह्या रांगोळीवर ठेवून हलकंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून रांगोळी
चिटकेल. आणि दोन्हीला करून घ्यायचं आहे. आधी मी ह्याचं दाखवते. प्रेस केल्यावर आपल्याला ओएचपी शीट उचलून हलकंसं झटकायचं आहे. झटकल्यामुळे काय होणार आहे, आपल्या पावलांना रांगोळी चिटकलेली आहे, एक्स्ट्राची रांगोळी पडून गेली. पण हे आपल्याला खूपच फेंट दिसत आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर अजून एक लेअर हे जेव्हा पूर्णपणे सुकेल तेव्हा आपण अजून एक लेअर म्हणजे या फेविकॉलचंच पाणी परत एकदा लावायचं आहे आणि परत एकदा त्याच्यावर कलर भरायचा आहे. तर मी तुम्हाला हे करून दाखवते. मग नंतर 1 बाय 1 कट करून असे तुम्ही गौरी गणपतीच्या वेळेस, गौराईच्या वेळेस मांडू शकता. धन्यवाद. थँक्यू.